मिळाली मैदानामध्ये 2 धावेने धावसंख्या पुढे सरसावली जाईल, जाऊन पोहोचेल तब्बल 9 ऑन बोर्ड. 2 दुसरं षटक मार्गस्थ असताना पहिल्या षटकामध्ये खेळ एक षटकार नक्कीच झाला, परंतु दुसरं षटक चालू झालं. एक निर्धाव चेंडू आला, तदनंतर वाईट चेंडू आला, नंतर विकेट पाहायला मिळाला. तदनंतर पाहायला गेले तर 2 धावा येत आहेत, तर पुढचा चेंडू पाहायला मिळतोय आणि हा सुद्धा चेंडू येतो वाईट. वाईट चेंडू तितकासा वाईट असेल का? कारण कुठेतरी क्रिकेटच्या मैदानामध्ये पाहायला गेलं ना, गतीपेक्षा दिशेला अतिशय महत्व दिलं जातो आणि ती दिशा दिशा जर तुम्हाला भरकटली ना, तर पंच तुम्हाला नक्कीच दंडित करण्यासाठी आहेत. पुढचा चेंडू पाहायला मिळतोय आडव्या बॅटने खेळण्याचा. येस, इट इज नो बॉल. पंचांनी नो चेंडू मात्र घोषित केलाय आणि त्या ठिकाणी एक धाव मात्र नक्की मिळते. एका धावेने धावसंख्या पुढे सरसवली जाईल. धावसंख्या होती तब्बल 11 ऑन बोर्ड. 11 धावा धाव फलकावर लगावलं जात आहेत. आमच्यापर्यंत माहिती पोहोचवली जाते की गोलंदाजाला बदल करावा लागेल या ठिकाणी. गोलंदाज बदल करावा लागेल या ठिकाणी आमचं आयोजन कमिटी आम्हाला सांगते या ठिकाणी. संजय तर मैदानामध्ये दाखल झालाय. गोलंदाजी त्या ठिकाणी चेंज पाहायला मिळते. गोलंदाज तर त्याची जागा सांभाळण्यासाठी येतोय अर्थातच परेश. परेश गोलंदाजी एंडवरती पाहायला मिळत आहेत. परेश परेश शिर्के. परेश शिर्के तर आतापर्यंत पाहायला गेले तर नो चेंडू असणार आहे. पुढचा चेंडू फ्री हिट. गुन्हेगावचा पंड्या तरी फ्री हिट चेंडू आहे. अरे बॅटे खेळण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र वेट पाहायला मिळतोय. चेंडू मात्र जाईल का? आणि चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. पुणेगाव कापडी आठ दरवाजाच्या मानाचा चषका खेळाडूंना लागला वेळ साऱ्या क्रिकेट खेळाचा. पुणेगाव कापडी आठ दरवाजाच्या मानाचा चषका जल्लोष होतय ग्रामपंचायत प्रीमियर लीगचा. माणगाव तालुक्यात आवाज. धन्यवाद. नक्कीच माणगाव तालुक्यातील एक मानाची स्पर्धा अर्थातच ग्रामपंचायत प्रीमियर लीग पर्व दुसरे. एकतेची स्पर्धा म्हणजेच ग्रामपंचायत प्रीमियर लीग. बंधुभावाची स्पर्धा, मैत्रीची स्पर्धा अर्थातच ग्रामपंचायत प्रीमियर लीग उनेगाव 2024 पर्व दुसरे. तर पहिल्या चेंडूवरती चढवलाय हल्ला. परेशच्या पहिल्या चेंडूवरती चढवलाय हल्ला. राईट विकेट मारा केला जाईल. पुढचा चेंडू आडव्या बॅटिंग खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी प्रयत्न फसलाय. एक निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. धाव फलकावर लगावला जातात तब्बल 15 धावा. शेवटचा आणि अंतिम चेंडू पाहायला मिळते. रुपेश उर्फ पंड्या. रुपेश उर्फ उनेगावचा पंड्या मैदानामध्ये फलंदाजीसाठी पाहायला मिळतोय. उलटा चेंडू पाहायला मिळाला. ठोकलाय चेंडू. स्टँड अँड डिलिव्हरी. चौकाराच्या डोक्यावरून चेंडू जाईल. पिक पिक पिक. 6 धावांसाठी षटकार. पंचायत लीगचा. एकवीस धावा.
2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. अजून सुद्धा 12 चेंडू येणं बाकी आहे. 12 चेंडू मध्ये किती धावा किती धावा येतील, किती धावा ठोकल्या जातील याचा मात्र विचार विनिमय करावा लागेल. कारण पाहिले गेले ना मित्रांनो, तर प्रथम फलंदाजी करत असताना 50-55 धावा करणे गरजेचे आहे. कारण समोर चांगली टीम आहे, समोर चांगला संघ असलेला पाहायला मिळतोय. परंतु परंतु पाहायला गेले ना, तर एक मॅच चांगली झाली 85-84 धावांची 85 धावा चेस करताना चांगलं दर्जेदार बॅटिंग पाहायला मिळाली. नंतर मात्र लो स्कोरच्या मॅच पाहायला मिळाल्या. तर निशांत जाईलकर मॅन फ्रॉम हवेचा हा गोलंदाज पाहायला मिळतोय. तर फलंदाजी एंड वरती असलेला पुन्हा आडवे बॅटिंग खेळण्याचा प्रयत्न आला होता. कार्पेटर सायने चेंडू लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धाव अतिशय वेगाने पूर्ण केली जाते. एका धावेने धावसंख्या पुढे सरसावली जाऊन पोहोचते ती 22 आकड्यांवरती. एका बाजूला आहे प्रसाद तर दुसऱ्या बाजूला पाहायला मिळतो रुपेश. धावसंख्या एकने पुढे सरसावली जाते. जाऊन पोहोचते तब्बल 22 ऑन बोर्ड. 22 धावा धावल करून लगवल्या जात आहेत. या ठिकाणी मात्र ज्या पद्धतीने मगाशी बंड्याने षटकार ठोकला ना, चेंडू पाहायला पुढे आले आणि चेंडू मात्र ठोकला 6 धावांसाठी षटकार. त्या पद्धतीने बंड्याला या ठिकाणी फलंदाजी करावी लागेल आपल्या संघासाठी. चेंडू पुन्हा एकदा आणि मात्र ना सेंडा ना बुंदा यष्ट्या उद्ध्वस्त पाहायला मिळत आहेत. उलटा चेंडू होता पुढे गेले होते, लेग साईडला मारण्याचा प्रयत्न केला होता. परतावं लागतंय उनेगावच्या बंड्यात. जल्लोष या मैदानामध्ये ग्रामपंचायत प्रीमियर लीगचा पाहायला मिळतोय. उनेगाव ग्रामपंचायत प्रीमियर लीग म्हटली तर चापडी उनेगाव वावे आणि अडघर गावाची ही स्पर्धा, मानाची स्पर्धा, अस्तित्वाची स्पर्धा पाहायला मिळते. तर पुढचा चेंडू पाहायला मिळेल अर्थातच निशांतचा. वा भाई वा, चांगला चेंडू पाहायला मिळाला. जबरदस्त कमबॅक पाहायला मिळते. या षटकामधील धावसंख्या जाऊन पोहोचली, थांबून ठेवले 22 या आकड्यांवरती. मैदानामध्ये फलंदाजीसाठी आले रामदास सत्वे. रामदास सत्वेला या ठिकाणी मोठी फटकेबाजी करावी लागणार आहे. कारण रामदास सत्वे वरती मात्र विश्वास दर्शवलाय. विश्वासास पात्र होईल का रामदास सत्वे? कारण संघाला ज्या वेळेला गरज असते ना मित्रांनो, त्या वेळेला तुम्ही चांगली कामगिरी केलीत ना, तर संघ तुम्हाला डोक्यावर घेऊन असतो. आणि मोठा फटका पाहायला मिळतोय. चेंडू जाईल रेषा पार. षटकार. एक षटकार निकेश शिंदे यांच्याकडून या षटकासाठी 100 रुपयाचं पारितोषिक पाहायला मिळत आहेत. आणि आणखीन एक मोठा फटका. चेंडू फरार जाईल 4 धावांसाठी चौकार. जाऊन पोहोचते 32 या आकड्यावरती. या 2 मोठ्या फटक्याने मात्र धावसंख्या उभारली जाते. चांगली फटकेबाजी आणि 100 रुपयाचं पारितोषिक निकेश शिंदे यांच्या माध्यमातून सुद्धा मिळालंय. या जो आधीचा षटकार लगावला होता ना, त्या षटकारांसाठी चेंडू पाहायला मिळेल रामदाससाठी. पुन्हा एकदा मोठा फटका. स्वप्नीलच्या हातामध्ये मात्र चेंडू. एक धाव अतिशय वेगाने पूर्ण केली जाईल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जाईल का? लेजी क्रिकेट पाहायला मिळाला त्या ठिकाणी. काही
मित्रांनो पाहायला मिळतंय एक धाव आणि धावची तो होतोय. रामदासला माघारी परतावं लागेल त्या ठिकाणी. 4 चेंडूने 11 धावा ठोकल्यात रामदासने. त्यानंतर मैदानामध्ये दाखल झाले अर्थात तुषार मैदानामध्ये दाखल झालाय. आधीच्या मॅच मध्ये 84 धावा ठोकल्या होत्या या संघाने आणि या सामन्यामध्ये मात्र कुठेतरी कमी धावा येताना पाहायला मिळत आहेत. दुपारचा सत्र होता चांगल्या धावा येत होत्या. इव्हिनिंगचं सत्र चालू झालंय, संध्याकाळचं सत्र चालू झालंय, धावा येणे कुठेतरी थांबतायत. धावसंख्या मात्र जाऊन थांबली ती 33 ऑन बोर्ड. 33 धावा धावफलकावरती लगावल्या जात आहेत. तीन षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला. येणारे 6 चेंडू अजून सुद्धा येणं बाकी आहे. मैदानामध्ये आहे प्रसाद आणि त्याच्या जोडीला मात्र तुषार. प्रसाद आणि तुषार ही जोडी मैदानामध्ये आहे. जर का 15 धावा जर आल्या ना या षटकामध्ये तर सन्मानजनक स्कोअर उभारू शकतो. या मैदानामध्ये समीकरण चांगल्या पद्धतीने या ठिकाणी होऊ शकतो. कमीत कमी 4 षटकाचा खेळ, 4 षटकामध्ये 50-55 धावा असतील ना तर मॅच रंगतदार होते. मोठा फटका प्रसादच्या बॅटीतून आलाय. क्षेत्ररक्षक लॉंगॉल, क्षेत्ररक्षक तैनात आहे, लॉंगॉपला आहे. एकदम अतिशय वेगाने पूर्ण केली जाते आणि माघारी परतावं लागतंय प्रसादला. तुषार आणि गणेश अशी जोडी मैदानामध्ये. रॅटम द विकेट मारा केला जाईल. पुढचा चेंडू तुषारच्या बॅटीतून आलाय. मोठा फटका. स्वप्नीलजी चेंडू खाली येतील का? एकदम अतिशय वेगाने पूर्ण केली जाते. तुटुमामे करत असताना एका धावेवरती थांबावं लागलंय त्या ठिकाणी. एक पाहायला गेले तर एका धावेने धावसंख्या पुढे सरसावली जाते. जाऊन पोहोचली तब्बल 35 या आकड्यांवरती. 35 ऑन बोर्ड. येणारे 4 चेंडू अजून सुद्धा बाकी. 4 चेंडूमध्ये किती धावा केल्या जातील? गोलंदाज मात्र चांगले दर्जेदार गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. शेवटचा आणि अंतिम षटक या इनिंग्स मधील पाहायला मिळेल. मोठा फटका, डोले ठाप आणि फटका मार असा प्रकार पाहायला मिळाला. एकदम अतिशय वेगाने पाहायला मिळते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न का आणि ह्या 2 धावा सहज सोप्या रीतीने पूर्ण होत आहेत. 2 धावेने धावसंख्या पुढे सरसावली जाईल. जाऊन पोहोचेल 37 ऑन बोर्ड. 37 धावा धावफलकावरती लगावल्या जात आहेत. 37 धावा. येणारे 3 चेंडू पाहायला मिळतात. खऱ्या अर्थाने जर मॅच फटके लगावले ना तर रामदासचं कौतुक करावं लागेल. रामदासने एक चौकार षटकार रामदासच्या बॅटीतून आला. धावसंख्या साकारली गेली होती. पुढचा चेंडू पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न फसला. चेंडू फलीचा कोणताही संपर्क नाही. एक निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. येणारे काही चेंडू बाकी. येणारे 2 चेंडू अजून सुद्धा बाकी पाहायला मिळतात या षटकातील. रायटम द विकेट मारा केला जाईल. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू. वा भाई वा. तितकेच दर्जा क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. एकदा वर्ष वेगाने पूर्ण केली जाईल आणि एकच धावेवर थांबावं लागतंय. एका धावेने धावसंख्या पुढे सरसावली जाते. जाऊन पोहोचली तब्बल 38 ऑन बोर्ड. 38 धावा धावफलकावरती लगावल्या जात आहेत. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली रोशन मोरेच्या माध्यमातून. चांगली दर्जेदार गोलंदाजी करतोय. पाहिले गेले ना तर रोशनच्या त्या रामदासने लगावले 10 धावा. त्याच्यानंतर मात्र थांबवले. पुन्हा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तैनात आणि झेल मात्र टिपलाय. माघारी परतावं लागेल आणि झटका नक्कीच त्या ठिकाणी मिळते. 24 चेंडू मध्ये 39 धावांची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. शिंदे ब्रदर्स या
ऍडव्होकेट शिंदे ब्रदर्स या संघाला तोपर्यंत समालोचन कक्षामध्ये करूयात बदल. माझे सारे समालोचक मित्र माणगाव रत्न आदरणीय मिलिंद शिर्के सरांना आमंत्रित करेल. धन्यवाद. जाऊया मॅच कडे. अर्थातच पहिल्या पूर्वार्धाचा खेळ इथं संपन्न झालाय आणि अर्थातच टीम मंथन 11 संघाने विचार केला ना तर बनवल्या आहेत त्या 38 धावा. जिंकण्याकरता 39 धावांचं लक्ष असणार आहे आणि या 39 धावांच्या लक्ष्याचा वेध घेण्याकरता पाठलाग करण्याकरता निलेश शिंदे आणि निशांत जाईलकर जोडी मैदानाच्या आतमध्ये आली आहे. अर्थातच एक महत्वाचा सामना आहे, महत्वाची मॅच आहे. आजच्या दिवसातला हा शेवटचा सामना असेल आणि अर्थातच तो सामना कोणाच्या बाजूने जाणार, कारण जर विचार केला ना तर निलेश शिंदे त्या ठिकाणी एक कर्णधार इनिंग आपल्या नावाला साजेशी अशी खेळी या ठिकाणी निश्चितच करेल, कारण त्याला ठाऊक आहे अगदी 39 धावा बनवायच्या आहेत आणि त्या बनवत असताना थोडासा संयम देखील राखावा लागेल, कारण माझ्यानंतर त्या ठिकाणी तितकासा खेळ करणारा कोणीही फलंदाज नाहीये आणि त्याच अनुषंगानं तो या खेळपट्टीवरती उतरलाय. या 24 चेंडूमध्ये 39 धावा अशा पद्धतीने डिफेन्स करणार मंथन 11. ज्या मंथन 11 संघानं या स्पर्धेमधला सर्वात मोठा स्कोर उभा केला होता, 85 धावा उभ्या केल्या होत्या, तोच मंथन 11चा संघ इथं मात्र फक्त 39 धावा उभ्या करतोय. संकेत चरफले दरम्यान गोलंदाजी ट्रॅक वरती आलाय. अर्थातच त्या ठिकाणी जर आपण विचार केला ना तर पॉवर प्लेचे पहिलं षटक हाताळण्याकरता संकेत. वा, चांगला स्ट्रोक. इथं चेंडू थांबणारा नाहीये, डीपला प्रोटेक्शन नाहीये. पहिल्याच चेंडूवरती चौका ठोकलाय निलेशनं. चार धावा आल्या धावफलकावरती. निलेश शिंदे चांगला स्ट्रोक आहे. इथं देखील मोठा फटका आलाय. स्क्वेअर लेग डीपला बीट करून चेंडू चाललाय सर सीमा पार. दुसऱ्या चेंडूवरती प्रहार येईल षटकार. हलकासा राईज झाला होता, त्याचा अर्थातच फायदा उचलला आणि फटका बसला ना तो संकेत चरफली याला. 10 धावा आल्या 2 चेंडूवरती. आणखीन एक चांगला स्ट्रोक आहे. या वेळेस स्टेट डाऊन द ग्राउंड. चेंडू सीमारेषा पार. दुसरा षटकार निलेश बाट मधून.
षटकार. चार चेंडू मध्ये ठोकल्यात त्या निलेश शिंदेनं. 39चं लक्ष आणि ते मात्र आता सहज सोपं बनवलंय. आणखीन एक चांगला चांगला फटका ऑन साईडला त्या ठिकाणी आकाश आलाय चेंडू खाली. खूप दूर वरून आला लॉंगॉन मधून, पण निलेश आपलं काम तमाम करून गेलाय. 22 चार चेंडूवरती 22 धावा वसूल केल्यात ना त्या निलेश शिंदेनं. सनी लालाय नवीन बॅटर ज्यानं मागच्या मॅच मध्ये ऍडव्होकेट शिंदे संघाकरिता 21 धावांची बहरदार इनिंग साकारली होती. यावेळेस मात्र हलक्या हाताने त्या ठिकाणी बॅट फक्त ब्रश झाली आणि चौकार आलाय तिथं देखील फाईन लेग रिझन मध्ये. चेंडू मध्ये आणि टीम ऍडव्होकेट शिंदे ब्रदर्स पुन्हा एकदा विजयी सलामी देण्याकरता सज्ज झालाय. निशांत जाईलकर ऑन स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळतोय. चार चेंडू मध्ये अगदी धावा खोऱ्यानं वसूल केल्या निलेशनं आणि तदनंतर मात्र हा विजय सहज सोपा करून ठेवला येणाऱ्या बॅटर्स करता. बंड्या आलाय तदनंतर मात्र आपण जर पाहिलं ना तर रुपेश शिंदेला प्राचारण केलंय. इथं मंथन इलेव्हन संघाला गोलंदाजांची देखील कमी जाणवते. टप्प्याचा चेंडू खोदून काढल्या ऑन साईडला त्या ठिकाणी प्रोटेक्शन आपल्याला पाहायला मिळते. वेगानं चेंडू खाली आले. एक धाव याही वेळेस पाहायला मिळाली आहे. 27 धावा धावफलकावरती. 12ची गरज आता मात्र इथून पुढे असणार आहे ती टीम शिंदे ब्रदर्स संघाला आणि ऍडव्होकेट शिंदे ब्रदर्स या आजच्या दिवसातला दुसरा विजय संपादन करण्याच्या अगदी समीप त्या ठिकाणी जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. चांगल्या दर्जेदार स्पर्धेचं आयोजन त्या ठिकाणी केलं गेलं. अर्थातच आमच्या संपूर्ण ग्रामपंचायत प्रीमियर लीग कमिटीचं मी खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी मनापासून धन्यवाद देतो. कारण एक चांगल्या दर्जाची ही स्पर्धा एक चांगला प्लॅटफॉर्म आपल्या विभागातील सर्व खेळाडूंकरता पुन्हा एकदा याही वर्षीच्या हंगामात एक दैदिप्यमान अशी स्पर्धा त्या ठिकाणी आपण साकारली. त्या स्पर्धेचं स्वरूप त्या ठिकाणी पाहायला मिळालं. चांगला फटका आहे यावेळेस मात्र संकेत त्या ठिकाणी चेंडू पर्यंत आकाश चेंडू पर्यंत जाईपर्यंत
चांगला स्ट्रोक यावेळेस मात्र कव्हरच्या डोक्यावरून आलाय. सनील थांबणारा नाहीये. तो आज त्या ठिकाणी टीमला मात्र जिंकून देण्याकरता उभा टाकलाय. आणखीन एक चौकार पाहायला मिळतोय. वरती आहे जिंकण्याकरता 39 ची गरज, म्हणजे 5 धावांची आता मात्र गरज असणार आहे ती टीम. आणि आज चौकार येणार या वेळेस मात्र बॅकफुट पॉइंट मधून चेंडू फर्रार, एका धाव्याची गरज ॲडव्होकेट शिंदे ब्रदर्स संघ. दुसरा मास्टर्स या ठिकाणी उद्याचे लॉट्स ऐकायचे आहेत मित्रांनो. अरुष 11 चापडी विपक्ष मैत्री 11 वावे ही पहिली मॅच असेल. एका धाब्याची गरज असणार आहे टीम ॲडव्होकेट शिंदे ब्रदर्स संघाला या ठिकाणी हा दुसरा विजय संपादन करण्याकरता. आणि निशांत पाठमधून आले ती एक धाव. ॲडव्होकेट शिंदे ब्रदर्स सलग दुसरा सामना विजयी होतोय. आजच्या पहिल्या दिवसाचे सामने या ठिकाणी संपलेत, पण उद्या सकाळी थेट 9:30 वाजता आपण या जीपीएलच्या आणि अर्थातच पहिला सामना असेल रुष 11 चापडी. पहिला चेंडू डॉट 9:30 वाजता या ठिकाणी पडला जाईल. रिपोर्टिंग टाइम.